एक रब्बर रब्बर. आपल्या बरोबर आहे 4 कॉन्टेंट क्रिएटर बरोबर. सो इथे अक्षय आहे, इथे आहे संयुक्ता आणि इथे आहे सूरज. हिडन आहे, आम्हाला लोकेशन सांगायचं नाहीये, हिडनच ठेवायचं त्याला. लोकेशन सांगितल्यावर तुम्ही कचरा करता. बाजूला सगळीकडे भाई क्रेझी वॉटरफॉल आहेत, 1000च्या वर वॉटरफॉल आहेत. काय होता तो एकदम एंट्री या मूवी सीन जसा. हिडन वॉटरफॉलच्या शोधात सीन असा आहे, रस्ता माहित नाही, आम्ही मॅप बघून बघून लोकेट करतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली मी आता बदलापूरला आलो आहे आणि म्हणजे स्कूटरने आलो आहे. आता स्कूटर पार्क करतो आहे आणि आपण जाणार आहोत या गाडीने. आणि आपल्याबरोबर आहे अक्षय. हॅलो, लेट्स गो. सो हा पण इन्फ्लुएन्सर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि फर्स्ट टाईम काइंड ऑफ म्हणावं लागेल की मी कोणत्या तरी इन्फ्लुएन्सर बरोबर ट्रॅव्हल करणार आहे भाई. सो चलो, काय म्हणतो भाई, पहिल्यांदा भेटतोय मी, म्हणजे नेहमी मेसेज वगैरेवर बोलणं झालं आहे, फर्स्ट टाईम काहीतरी नवीन. कुठे जाणार आहे आपण ठरलं नाही आहे. सो आमचं असंच असतं, काही ठरलेलं नसतं. आता आणि वाजले किती आहेत माहिती आहे, 10:30, ऑलमोस्ट 10:30 वाजता निघतोय. सो असंच आम्ही एक्सप्लोअर करतो. चलो लेट्स गो. आता नेरळला पोचलो आहे आम्ही वाटेत. ऑब्वियसली फर्स्ट टाईम भेटलो आहे, सो बऱ्याच गप्पा मारत आलो. आणि आम्हाला जॉईन करणार आहेत अजून 2 इन्फ्लुएन्सर. सो ते पण येत आहेत. ते इथेच राहतात का? हो, नेरळला. दोघं पण नेरळला राहतात, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सो असं आम्ही 4 लोकांचा ग्रुप आज ट्रॅव्हल करणार आहे. काहीतरी एक्सप्लोअर करू, कळेलच तुम्हाला, बघत राहा. आणि फायनली मी फर्स्ट टाईम टोटल 4 म्हणजे मी पकडून 4 कॉन्टेंट क्रिएटर बरोबर. सो इथे अक्षय आहे, इथे आहे संयुक्ता आणि इथे आहे सूरज. सो सूरज, कुठे चाललोय आपण? लोकेशन तर आपण सांगू नाही शकत, पण तुम्हाला व्ह्यू फुल पॉवर भेटणार. लोकेशन नाही सांगू शकत का रे भाई? हिडन आहे, त्याला हिडन आहे, आम्हाला लोकेशन सांगायचं नाहीये, हिडनच ठेवायचं त्याला. लोकेशन सांगितल्यावर तुम्ही कचरा करता. आता तेच बोलणं चाललेलं, मध्ये कोणतं तरी याने लोकेशन व्हायरल केलं, कचरा झाला आणि आम्हाला शिव्या पडतात कॉमेंटमध्ये. सो आत्ता आम्ही हे लोकेशन नाही सांगणार आहे, पण कळेलच तुम्हाला, बघायला मिळेल. नेरळवरून चाललोय, बाकी आता तुमचं तुम्ही शोधून घ्या. उल्हास नदी इथे फुल दुथडी भरून वाहते. पैदवे ज्या गाडीने चाललो आहे ती आहे महिंद्राची थार रॉक्स. आणि या अक्षयने या गाडीबरोबर खूप ऑफरोडिंग केलंय 4x4 नसताना. तो याचा कॉन्टेंट बघा, म्हणजे मला वाटलेलं याची गाडी 4x4च आहे, पण भाई येऊन मी शॉक झालो. याचा कॉन्टेंट बघा, इंस्टाग्रामवर हा टाकतो. एवढं ऑफरोडिंग या बाईने केलंय ना, एक्सपेक्टच नव्हतं की विदाऊट 4x4 गाडी घेऊन हा इतका फिरत असेल. वॅगनरनी पण ऑफरोडिंग केली. वॅगनर पण चढवतो आम्ही डोंगरावर, तर थार तर कुठेही चढवू. बाजूला सगळीकडे भाई क्रेझी वॉटरफॉल आहेत, 1000च्या वर वॉटरफॉल आहेत. इधर ही साइड में रोक रहा है मैं. एक अजून आपल्याला क्लोज व्ह्यू मिळेल. ह्या वायर्स आहेत ते वॉटरफॉल. काय होता तो एकदम एंट्री या मूवी सीन जसा. हा तो छोटा होता हा. हा वाला. कसला दिसला. या बंगल्याच्या मागे चला, मी तो बोलतो बस झालं. बहुत बारिश में हा ना. मेरा यही नहीं हो रहा है, प्रोसेस नहीं हो रहा है अभी तक. सेम. भाई व्ह्यू बघा ना मागे, कसलं म्हणजे कुठेही आजूबाजूला एकदम 180 डिग्री डोंगर आहे आमच्या. आणि कुठेही बघा सगळीकडून वॉटरफॉल, म्हणजे 1000च्या वर वॉटरफॉल आहे तिथे.
वेदर क्लिअर झालेला, थोड्या वेळासाठी पाऊस गेलेला, म्हणून सर्वांनी म्हणजे पहिला सूरजने उडवला, त्याच्यानंतर मी उडवला, मग अक्षयने उडवला. सो तिघांनी उडवलेले, तिघांनी वेगवेगळ्या लोकेशनला पाठवलेला. प्लॅन होता की तू त्या अँगलने घे, तू त्या अँगलने घे, तू त्या अँगलने घे, आणि अशा प्रकारे झालं आहे. पाऊस आला, आम्ही पटापट बाई पाऊस येतो, कारण इथून राईटने येताना दिसत होता पाऊस येतोय पाऊस येतोय. पटापट लँड केले, दोघांचे थोडे भिजलेत, पुसतायत आता. आणि आजचा आमचा टार्गेट आहे समोर जो तुम्हाला वॉटरफॉल दिसतो हा वाला, इथे जाण्याचा प्लॅनिंग आहे. बघूया आता कसं जाता येईल. किती भारी आहे इथे फ्रेम, आणि गाडी पार्क केली आहे त्याच्या मागची पूर्ण वॉल बघा, कसले धबधबे आहेत तिथे. आणि त्याहून भारी आम्ही हा समोर जो जोरजोरात पडतोय वॉटरफॉल तिथे चाललो आहे. आणि हे बघा सगळीकडे वॉटरफॉल, सगळीकडे वॉटरफॉल. हिडन वॉटरफॉलच्या शोधात आम्हाला काय मिळालंय बघा. ॲक्च्युली अक्षय काहीतरी इकडे खायलाय का शोधायला गेलाय, आणि इथे आता ड्रोन वगैरे घेऊन झाला आमचा. पाऊस येत होता म्हणून आडोशाला गेलेलो पुढे. भाई व्ह्यू बघा, हे बघा कसला भारी आहे. आणि याच्या मागे हा जो वॉटरफॉल मोठा पडतोय, क्रेझी आहे तो. त्या वॉटरफॉलचा आम्ही मुआयना घेतला की कसं जाता येईल वगैरे. ड्रोन वगैरे उडवून चेक केलं तर जाता तर येईल. किती लांब आहे काय काही आयडिया नाही आहे. आणि हुशार माणसांसारखं आम्ही काही खायला वगैरे आणलं नव्हतं, त्यामुळे वाटेत आम्हाला एक दुकान लागलेलं, तिथे परत आलो आहे थोडंसं बिस्किट्स वगैरे घ्यायला, म्हणजे आमचा जुगाड होऊन जाईल. आणि चला आता हे पण दाखव. मच्छर चावलेत. ते काय ड्रोन उडवताना कॉन्सन्ट्रेशन लागतं आम्हाला, त्यामुळे मच्छर चावतायत नाही चावत काही फरक नाही पडत. त्यालाही चावल्या मलाही चावल्या. चला फायनली रेडी आहोत. ॲक्च्युली आमच्या तिघांकडे ड्रोन आहे. आता फक्त याने घेतलाय ड्रोन, कारण कायच करणार आम्ही घेऊन. सो गाडीत ठेवलेत, पाऊस वगैरे आला तर रिस्क नको. आणि चला ट्रेकसाठी रेडी आहोत. आणि हाच तो पॉईंट जिथून हा भारीवाला वॉटरफॉल दिसत होता. आणि एम आहे आपला हा समोरचा वॉटरफॉलकडे जाण्याचा. चलो चिअर्स. बम चिकी चिकी बम बम. लेट्स गो. भाई ट्रेक किती वाजता चालू केलाय आपण? 3:15 झालेत. एकदम चान्सेस आहेत आम्ही 1 तासात कव्हर करू, पण लेट्स सी आता पुढे काय चॅलेंजेस आहेत. पण 3:15 ट्रेक चालू करणारे कोण लोक असतात? कोण? पहिलं आमची रिव्हर क्रॉसिंग, वॉटरफॉल क्रॉसिंग, रिव्हर कसली आणि तेवढं यूज आहे, तेवढं यूज आहे. हिच्यावरून अंदाज लावू शकता किती यूज आहे. सीन असा आहे, रस्ता माहीत नाही, आम्ही मॅप बघून बघून लोकेट करतोय ऐसे भी जा सकते. की कुठे जावं. सो जिथपर्यंत रस्ता घेऊन आला तिथपर्यंत आलो. आता कळत नाहीये, पुढे रस्ता दिसत नाहीये. चलो शोधूया, एक्सप्लोअर करूया. आहे का ट्रेन? आहे का भाई? आम्ही रॅन्डमली रस्ता शोधत शोधत चाललोय. हे बघा, हे काट्यांवाली झाड आहेत आणि असं सगळ्या काट्यांच्या झाडांमधून निघावं लागतंय. मध्ये तर भाई एक पॅच अजून डेंजर होता, सगळीकडून वरतून काटे लागले. पण काय करणार, निघावं लागलं. आता जाताना वाट लागणार आहे, कारण तिथे उतार आहे. चढणं इझी असतं, जाताना थोडी अजून लागेल.
जिम्मेदारी हम लोग के लिए है, क्योंकि हम लोग नेक्स्ट भाई क्या कर रहा है? ऐसे ही कुछ जिम्मेदार ट्रेकर्स आते हैं और सबकी हेल्प होती है इसी वजह से, कोई रास्ता नहीं भटकता. थैंक यू टू द कैमरा. आणि हे जे चिन्ह केलंय, जर इथे रूट नसेल, ए रफ करने को आएगा बाद में. जाते आते रब कर दूंगा. हे इकडे इथं समोरच आहे, इथून दिसतो बघ. या वॉटरफॉलला जायचंय आपल्याला आणि कुठे अडकलोय बघा आम्ही. बाई क्रेझी. हा इथून दिसतो इथे. फुल क्रेझी. नहीं रे, काय फ्लो आहे त्याचा. क्योंकि मेरे को याद है हम लोग लास्ट टाइम ऍक्च्युली थोडं वाट हरवलोय आम्ही, म्हणजे इकडे जायचं की इकडे जायचं कळत नाहीये. सो वॉटरफॉल दिसला म्हणजे मोस्ट प्रोबॅबली इथून चढ आहे. सो असंच जाऊ आम्ही. वॉटरफॉल दिख या समोरच्या झाडाचा खोड बघा आणि हाईट साब. असे छोट मोठे ओढे, असे पॅचेस क्रॉस करत करत आपण चाललोय या वॉटरफॉल कडे. आणि सीन असा आहे की भाई या वॉटरफॉलच्या इथे सगळीकडे एक धुक्यासारखं दिसतंय. त्याचा पाणी उडतोय, एवढा फ्लो आहे याचा. क्रेझी बाई. फायनली एवढी आमची मेहनत फळाला आली भाई. समोर वॉटरफॉल. या वॉटरफॉलचा फ्लो बघा, कसला फ्लो आहे. आणि किती लांब आहे, आम्ही किती लांब, सगळा पाणी अंगावर उडतोय. कसला फ्लो आहे भाई साफ. अरे बाप, हे पूर्ण पाणी येतोय. ड्रोन उड़ा इसमें. वाटरप्रूफ टेस्टिंग. रेनबो दिसतोय भाई. फुल फुल भारी. कसला फ्लो येता, कसला फ्लो. खतरनाक रेनबो दिसतोय. मध्येच गायब होतो, मध्येच दिसतो. आणि इकडे सूर्य आलाय, सन आलाय. या वॉटरफॉलच्या आम्ही टॉपला पोहोचलो. इथे पाऊस नाही पडत आहे. हा सगळा पाणी या वॉटरफॉलचा आहे. कसला फ्लो आहे. आणि इथे मस्त रेनबो येतोय सारखा सारखा. बाई इथं एडीच झालीये. अच्छा माझे फ्रेंड. एक रब्बर रब्बर. मी चष्मा लावू नये कारण डोळ्यात पाणी जातोय, बघता येत नाहीये पुढे, म्हणून चष्मा लावू नये. आणि फ्लो तर भाई साब. ऍक्च्युली पाऊस नाहीये, सगळं क्लिअर आहे. आणि आता ट्रेक उतरायला सुरुवात केली आहे. 1-1.5 तासाच्या वर इथे होतो आम्ही. कारण हा जो फील आहे कुठेच नाही हा फील. क्रेझी. फायनली अर्ध्या तासाच्या डिसेंड नंतर रोड जवळ आलो आम्ही. आणि इथे आपली गाडी उभी आहे. हा धबधबा
आम्ही जेव्हा जात गेलेलो इथून तेव्हा फुल फुल फोर्स होता, याला खूप भारी दिसत होता. आता फुल उदास. आणि हा वॉटरफॉल जिथे आपण जाऊन आलो